नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे 50 चमत्कारिक तोडगे व उपाय. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामी समर्थांची कृपा मिळाल्यावर अडचणी दूर होतात, मन शांत होते आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय अगदी सोपे, पवित्र आणि प्रभावी आहेत. कोणीही करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रोज सकाळी 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा. दिवस शांत जातो. घरात तणाव असेल तर गुरुवारी उदबत्ती लावा. अडलेली कामे सुरू व्हावीत म्हणून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. आर्थिक अडचणीसाठी गूळ आणि चणा अर्पण करा. दर गुरुवारी पिवळं फूल वाहा. लक्ष्मी कृपा वाढते. घरात नकारात्मकता कमी करण्यासाठी कापूर जाळा. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नामस्मरण करा. नवीन काम सुरू करण्यापूर्वी भिवू नकोस म्हणा. आजारी व्यक्तीसाठी स्वामींच्या नावाने पाणी ठेवा. घरात शांतीसाठी रामरक्षा किंवा स्वामी मंत्र ऐका. गुरुवारी गाईला चारा द्या, पुण्य वाढते. भुकेल्यांना अन्नदान करा, मोठा दोष कमी होतो. मुलांच्या अभ्यासासाठी स्वामींचा फोटो टेबलवर ठेवा. पैशांसाठी पिवळा कापड अर्पण करा. दररोज 1 मिनिट ध्यान करा, मन स्थिर होते. वाईट स्वप्न येत असतील तर नामजप करा. घरात भांडण होत असेल तर गंध लावा. प्रवासापूर्वी स्वामींचे दर्शन घ्या. नवीन घरात प्रवेश करताना स्वामी मंत्र म्हणा. परीक्षा किंवा इंटरव्ह्यूपूर्वी जप करा. शनिवारी गरिबांना कपडे द्या. कामात अडथळे येत असतील तर नारळ अर्पण करा. व्यवसायासाठी स्वामींची प्रतिमा दुकानात ठेवा. रोज तुळशीला पाणी घाला. घरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. गुरुवारी मिठाई वाटा. निराश वाटत असेल तर स्वामींचे भजन ऐका. संकटात श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणा. संकटात श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणा. नोकरीसाठी दररोज प्रार्थना करा. कोर्ट केससाठी गुरुवारी उपवास करा. वाईट नजर उतरवण्यासाठी कापूर फिरवा. घरात आनंदासाठी घंटा वाजवा. जुने अडथळे दूर करण्यासाठी दान करा. पैसे टिकवण्यासाठी पिवळा दोरा बांधा. मानसिक शांततेसाठी ध्यान प्लस नामजप. राग कमी करण्यासाठी स्वामींचे स्मरण. मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. संकटातून सुटण्यासाठी गुरुवारी दीपदान. घरात सुवास ठेवा. सकारात्मकता वाढते. झाडे लावा, पुण्य मिळते. रोज 5 मिनिटे स्वामींचे नाम लिहा. पाणी वाचवा. सेवा मानली जाते. वृद्धांची सेवा करा, स्वामी प्रसन्न होतात. कमाईतून थोडे दान करा. गुरुवारी पिवळे अन्न खा. प्राण्यांना पाणी ठेवा. सूर्याला अर्घ्य द्या. घरात स्वामींचे भजन लावा. आरती कृतज्ञता व्यक्त करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे मनात ठेवा. स्वामी भक्तांनो, हे उपाय श्रद्धेने आणि मनापासून केले तर स्वामी समर्थांची कृपा नक्की मिळते. लक्षात ठेवा, मोठी पूजा नाही, मोठा खर्च नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास आवश्यक आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. ओम श्री स्वामी समर्थ.